हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आलू टोस्ट ही झटपट होणारी रेसिपी शेअर करणार आहे. मी खूप इझी पद्धतीने सांगत आहे. त्यासाठी मी कढईत तेलाची फोडणी घालून घेत आहे. त्यात मी आता मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. ते छान तडतडलं की हिरवी मिरची आणि कांदा घालून घेणार आहोत आणि छान स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता सुद्धा यात ॲड करायचा. खूप छान टेस्ट येते. आता इथे माझ्या चॅनल क्लिप डिलीट झाली, त्यामुळे मी ते दाखवू शकली नाही. मी नंतर कांदा छान परतून झाल्यावर त्यात हळद आणि बटाटा कुचकरून घातलेला आहे उकडलेला, आणि छान कोथिंबीर घालून आपली भाजी रेडी झालेली आहे. आता इथे मी ब्रेड भाजून घेत आहे. त्यासाठी मी तुपाचा वापर करत आहे, पण तुम्हाला बटर घालायचं असेल तर तुम्ही बटरही यूज करू शकता. दोन्ही साईडला थोडं थोडं प्रमाणात मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता ज्या साईडला मला आत स्टफिंग करायचं आहे ती साईड पहिले भाजून मी आता वर घेतलेली आहे. आणि आता त्याला छान होममेड माझा बनवलेला असा टोमॅटो सॉस यूज करणार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल तर मी आता नुकतीच शेअर केलेली आहे. मी आय बटनवर देईल, तुम्ही नक्कीच चेक करा. आणि हिरवी चटणी पण छान करून घेतलेली आहे मी, कोथिंबीर पुदिन्याची. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा, मी नक्की शेअर करेल. आता जिथे मी सॉस लावला होता त्या साईडला मी भाजी अप्लाय करून घेतलेली आहे तिथे. आणि छान प्रोसेस चीज किसून घेतलेलं आहे, ते भरपूर घालायचं जर तुम्ही लहान मुलांना देत असाल तर. आणि नंतर आपण ते दुसरी साईडची जी ब्रेड आहे ती त्याच्यावर ठेवणार आहोत आणि दोन्ही साईडने छान आपण आपलं टोस्ट आहे ते छान भाजून घेणार आहोत. इथे मी परत थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. छान भाजून झालं, दोन्ही साईडने खरपूस झालं की असं क्रंची होऊन जाते ब्रेड. मग काढून घ्यायचं आणि तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही त्याचा शेप देऊन कापू शकता. खूप छान आणि टेम्पटिंग अशी डिश आहे. आता मुलांच्या शाळा उघडलेल्या आहेत, सो तुम्ही हे टिफिनलाही देऊ शकता मुलांना, किंवा घरी मुलं मागत असतील तर बाहेरचं विकत खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.